रमेश कधीच वाईट माणूस नव्हता. उलट तो इतका चांगला होता की लोकांना वाटायचं हा सहन करेल. आणि खरंच तो सहन करत राहिला. रमेशचं बालपण फार हालाकीचं नव्हतं, पण फार मोकळंसुद्धा नव्हतं. वडील साधे कारकून होते. आई घर सांभाळणारी होती, पण कायम चिंतेत असायची. घरात एकच शिकवण होती: मोठ्यांना नाही म्हणायचं नसतं. रमेशला आठवतं, तो पहिलीत असताना शिक्षकांनी वर्ग साफ करायला सांगितला होता. इतर मुलं पळाली, पण तो थांबला. "तूच कर," शिक्षक म्हणाले. तो काही बोलला नाही. त्या दिवशी त्याने पहिल्यांदा शिकून घेतलं, जो गप्प राहतो त्याच्यावरच काम येतं. पण कोणीच त्याला सांगितलं नाही की काम येणं आणि वापरलं जाणं यात फरक असतो. रमेश अभ्यासात मध्यम होता, पण स्वभावाने खूप बरा होता. मित्र म्हणायचे, "अरे रमेश आहे ना, तो देईल." वही, पेन, होमवर्क, उत्तरं सगळं रमेशकडून असायचं. कधीकधी त्याला वाटायचं आज मी नाही म्हणालो, पण तोंड उघडायच्या आत डोक्यात आईचा आवाज यायचा. आपण चांगलं राहायचं आणि नाही परत गिळला जायचा. एकदा परीक्षेत त्याच्या वहीतून उत्तरं काढून मित्र पास झाला. रमेश मात्र नापास झाला. शिक्षकांनी त्याच्यावर ओरडले. मित्र हसला. रमेश मात्र गप्प राहिला. त्या दिवशी त्याने शिकून घेतलं, न्याय ओरडणाऱ्यांसाठी असतो, गप्प राहणाऱ्यांसाठी नाही. कॉलेजमध्ये रमेश अजूनच सोयीचा झाला होता. ग्रुप प्रोजेक्ट रमेश करेल, फॉर्म भरणं रमेश करेल. कोणी रडत आलं की तो ऐकून घेणारा. पण कोणी त्याला विचारलं नाही, तू कसा आहेस? तो स्वतःलाच म्हणायचा, मी ठीक आहे. पण ठीक म्हणजे काय हे त्यालाच माहिती नव्हतं. रमेशला नोकरी लागली. लोक छोटं ऑफिस, मोठं अहंकार. बॉसने पहिल्याच आठवड्यात ओळखलं, हा मुलगा नाही म्हणणार नाही. रमेश आज थांब, रविवारी ये, हे पण तूच कर. रमेश म्हणायचा, हो सर. इतर लोक नकार देऊन पुढे गेले. रमेश होकार देऊन तिथेच अडकला. त्याला प्रमोशन मिळालं नाही, पण काम दुप्पट झालं, कारण तो चांगला होता. रमेश रात्री घरी येऊन पलंगावर बसायचा. फोनमध्ये कोणाचेच मिस कॉल नसत, नो मेसेज. तू ठीक आहेस का? तो आरशात पाहायचा आणि स्वतःलाच विचारायचा, मी नेमका कोण आहे? उत्तर यायचं नाही. फक्त एक सवय होती, सगळ्यांसाठी हो म्हणायची आणि स्वतःसाठी कधीच नाही. रमेश आता 30च्या आसपास पोचला होता. वय वाढत होतं, पण आयुष्य पुढे जात नव्हतं. फक्त ओझं वाढत होतं. ऑफिसमध्ये रमेशला सगळे आपलाच मानायचे. रमेश आहे ना, हे वाक्य म्हणजे कामाची पावती होती. ऑफिसमध्ये एक नवीन प्रोजेक्ट आला. खूप महत्त्वाचा होता. बॉसने सगळ्यांसमोर सांगितलं, हा प्रोजेक्ट रमेश सांभाळेल. आणि टाळ्या वाजल्या. रमेश हसला, पण त्याच्या आत काहीतरी थरथरलं. कारण त्याला माहिती होतं, त्याचा फायदा कोणीतरी घेणार आहे. संदीप त्याच्याच टीममधला होता. हसरा, बोलका, आत्मविश्वासाने भरलेला. तो जवळ येऊन रमेशला म्हणाला, भाऊ, आपण एकत्र करूया. रमेशने पण मनापासून मदत केली. रात्री उशिरापर्यंत थांबून डेटा, रिपोर्ट, सादरीकरण सगळं. संदीप म्हणायचा, तुझ्याशिवाय शक्य नाही रे. रमेशच्या छातीत थोडं उबदार वाटायचं. कोणीतरी आपल्याला गरजेचं समजतंय असं त्याला पहिल्यांदाच वाटलं. एकदा ऑफिसमध्ये मोठी मीटिंग होती. वरचे अधिकारी आले होते. नेहमीप्रमाणे रमेश मागे बसला होता. संदीप पुढे गेला. प्रेझेंटेशन सुरू झालं. पहिली स्लाईड रमेशची, दुसरी त्याचीच, तिसरी पूर्ण कल्पना त्याची, पण नाव होते संदीपचं. 15 मिनिटं झाली होती, पण कोणीही रमेशचं नाव घेतलं नाही. मीटिंग संपली. बॉस म्हणाला, एक्सलेंट वर्क संदीप. सगळे टाळ्या वाजवत होते. रमेशच्या कानात मात्र एकच आवाज घुमत होता, तू का काहीच बोलला नाहीस? त्या दिवशी रमेश ऑफिसमधून सरळ घरी गेला नाही, तर तो रस्त्यावर बराच वेळ चालत राहिला. फोन खिशातच होता. कुणाला कॉल करावा हेच कळत नव्हतं. त्याला रागही येत होता. संदीपचा
किंवा बॉसचा नाही, स्वतःचा. मी का काहीच बोललो नाही? मी इतका कमजोर आहे का? हा पहिला दिवस होता, जिथे रमेशने स्वतःला चांगलं समजणं थांबवलं. आई-वडील आता वयस्कर झाले होते. लग्नाचं बोलणं सुरू झालं. आता तुझं वय होत चाललंय. आई म्हणाली. रमेशने मान हलवली. त्याला लग्न नको असं नव्हतं, पण त्याला भीती वाटायची. मी असा आहे, तर कोणी मला समजून घेईल का? लग्नाच्या मुली पाहायला आल्या. सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला, पॅकेज किती? रमेशचं उत्तर ऐकून चेहऱ्यावरचा उत्साह उतरायचा. त्या दिवशी त्याला समजलं, चांगुलपणा चलनात नसतो. एक दिवस ऑफिसमध्ये ज्युनियर मुलगा चुकला. बॉस ओरडायला लागला आणि अचानक म्हणाला, हे रमेशने चेक करायला हवं होतं. रमेश हादरला. ही चूक त्याची नव्हती. पहिल्यांदा त्याच्या तोंडाशी शब्द आले, सर, ही माझी चूक नाही. संपूर्ण ऑफिस शांत झालं. संदीपने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात आश्चर्य होतं आणि थोडी भीतीसुद्धा. बॉस थांबला. क्षणभर विचार केला. मग म्हणाला, ठीक आहे सर, बस. रमेशच्या हाताला घाम फुटला होता, पण आत कुठेतरी एक वेगळीच जाणीव झाली होती. मी नाही बोललो असतो तर ही चूक माझ्यावरच राहिली असती. त्या रात्री रमेश झोपला नाही. तो छताकडे पाहत विचार करत राहिला. मी चांगला आहे, पण मी मूर्ख नाही. हा विचार धोकादायक होता, कारण तो बदलाचा संकेत होता आणि बदल सगळ्यांना आवडत नाही. रमेश आता थोडा बदलला होता. तो ओरडत नव्हता, वाद घालत नव्हता, पण गप्प बसणं कमी झालं होतं. मीटिंगमध्ये मुद्दा मांडायला लागला. ईमेलमध्ये स्पष्ट लिहायला लागला. कामाचं श्रेय स्वतःचं आहे हे सांगायला लागला होता. लोकांना ते जाणवलं आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा सगळ्यात आधी आपलेच अस्वस्थ होतात. ऑफिसमध्ये हळूहळू आवाज फिरू लागले. रमेश खूप बदलला आहे. आधी किती साधा होता, आता फार बोलायला लागला आहे. संदीप हसायचा, पण त्या हसण्यात जुनी आपुलकी नव्हती. एक दिवस तो म्हणाला, भाऊ, तू जरा जास्तीच सिरियस घेतोय सगळं. रमेशने शांतपणे उत्तर दिलं, आधी मी जास्तच हलका घेत होतो. त्या वाक्यानंतर दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. त्याच आठवड्यात वडिलांची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी सांगितलं, हार्ट कमकुवत आहे, काळजी घ्यावी लागेल. रमेशला जमिनीखालून पाय निघाल्यासारखं वाटलं. आई शांत होती, पण डोळ्यात भीती होती. तू आहेस ना, आई एवढंच म्हणाली. त्या 2 शब्दांनी रमेशवर पूर्ण जबाबदारी टाकली. रुग्णालयाचा खर्च, घर खर्च, भविष्य सगळं एकदम डोक्यावर आलं. ऑफिसमध्ये बोनस जाहीर झाला. संदीपला मोठा बोनस मिळाला. रमेशला अपेक्षेपेक्षा खूप कमी. तो बॉसकडे गेला. पहिल्यांदाच थेट विचारलं, सर, माझ्या कामाचा विचार झाला नाही का? बॉसने खुर्चीत मागे झुकत उत्तर दिलं, रमेश, तू चांगला आहेस, पण तू नेतृत्व दाखवत नाहीस. तो शब्द रमेशच्या मनात रुतून बसला. चांगुलपणा म्हणजे नेतृत्व नाही. एका संध्याकाळी रमेश ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबला होता. चुकून त्याच्या हातात एक जुनी फाईल आली. त्या फाईलमध्ये मागच्या 2 वर्षाचे परफॉर्मन्स रेकॉर्ड होते. त्याने नाव पाहिलं. त्याचं नाव आणि खाली एक ओळ, रिलायबल बट नॉट असर्टिव्ह, कॅन बी यूज्ड फॉर सपोर्ट रोल्स. यूज्ड हा शब्द त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. तो अचानक हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या. म्हणजे मी माणूस नाही, साधन आहे. त्याच रात्री रमेशला एका जुन्या सहकार्याचा कॉल आला. तो म्हणाला, तुला माहीत आहे का मागच्या प्रमोशनसाठी संदीपने काय केलं? रमेश शांत झाला. त्याने रिपोर्टमध्ये तुझ्या चुका वाढवून दाखवल्या आणि सांगितलं की तू दबाव झेलू शकत नाहीस. फोन हातातून निसटला. त्या क्षणी रमेशला जाणवलं, जो मित्र वाटत होता तोच सावलीतून वार करत होता. त्या रात्री रमेश रडला नाही. तो शांत बसून होता. डोळे कोरडे होते,
त्याच्या आत काहीतरी तुटलं. मी चांगला राहून सगळं गमावलं. त्या क्षणी त्याने एक निर्णय घेतला. तो वाईट होणार नव्हता, पण तो स्वतःला वाचवणार होता. आणि स्वतःला वाचवताना काही नाते तुटतात, काही मुखवटे उतरतात आणि अंधार सुरू होतो. रमेश दुसऱ्या दिवशी ऑफिसला आला तर कोणालाच काही वेगळं जाणवलं नाही. तो हसत होता, काम करत होता, नेहमीसारखाच चांगला रमेश. पण आत तो शांत नव्हता. तो सावध झाला होता. जे माणूस कधीही नाही म्हणत नव्हता, तो आता प्रत्येक शब्द मोजून बोलत होता. आणि ही शांतता धोकादायक असते. संदीप नेहमीप्रमाणे पुढे आला. भाऊ, त्या क्लायंटचा रिपोर्ट नेहमीसारखाच तूच बघशील ना? रमेशने मान हलवली. पण यावेळी त्याने काही वेगळं केलं. त्याने रिपोर्ट एकट्याने पूर्ण केला. मेल पाठवताना सगळ्यांना सीसी केलं. संदीपचं नाव शेवटी. पहिल्यांदा रमेशने स्वतःला मागे ठेवलं नाही. 2 तासांनी संदीप रमेशच्या डेस्कवर आला. आज मेलमध्ये सगळ्यांना सीसी का केलं? आवाज हलका होता पण डोळे चिडलेले. रमेश शांतपणे म्हणाला, काम सगळ्यांना दिसायला हवं ना? त्या एका वाक्याने संदीपचा चेहरा बदलला. तो हसला, पण ते हसू नकली होतं. हा बदल धोकादायक आहे हे त्याला कळलं होतं. त्या रात्री रमेशने ऑफिसच्या जुने प्रोजेक्टचे उघडले. त्याला लक्षात आलं, बऱ्याच चुका त्याच्या नावावर होत्या, पण त्या निर्णयावरही त्याची सही नव्हती. तो पहिल्यांदाच विचार करू लागला, मी गप्प राहिलो म्हणूनच हे सगळं झालं. त्याने सगळे मेल्स, चॅट्स, ड्राफ्ट्स एकत्र जमवायला सुरुवात केली. तो बदला घेत नव्हता, तो सत्य परिस्थिती साठवत होता. इकडे घरी ही परिस्थिती हलकी नव्हती. वडिलांची तब्येत सुधारत नव्हती. आई रात्री झोपत नव्हती. एक दिवस आई म्हणाली, तू खूप थकल्यासारखा दिसतोयस. रमेश हसला, थोडंसं. पण त्याला माहीत होतं, तो थकलेला नाही, तो एकटा झाला होता. एक मोठी मीटिंग होती. नवीन प्रोजेक्ट. संदीप नेहमीप्रमाणे पुढे बोलणार होता. पण यावेळी रमेशने हात वर केला. सर, या प्रोजेक्टचं रिस्क ॲनालिसिस मी सादर करू शकतो. सगळे चकित झाले. बॉसने मान डोलावली. रमेश उभा राहिला. त्याचा आवाज थरथरत नव्हता. तो स्पष्ट बोलला. धाडसी नाही, पण खरा. मीटिंग संपली. बॉस म्हणाला, गुड पॉईंट्स रमेश. संदीप काहीच बोलला नाही. त्या संध्याकाळी रमेशला मेसेज आला. आज तू मर्यादा ओलांडलीस. मेसेज पाठवणारा संदीप होता. रमेशने फोन खाली ठेवला. पहिल्यांदाच त्याला भीती वाटली नाही. त्याला कळलं, जेव्हा तू स्वतःसाठी उभा राहतोस तेव्हा कोणीतरी तुझ्या विरोधात उभं राहतं. त्या रात्री रमेश आरशासमोर उभा राहिला. तो स्वतःला ओळखत होता, पण तो जुना रमेश नव्हता. तो म्हणाला, मी वाईट झालो नाही. थोडा वेळ थांबला, पण मी भोळा राहिलो नाही. आणि त्याला जाणवलं, हा रस्ता सोपा नाही. हा रस्ता स्वच्छ नाही. इथून पुढे काही नाती मोडणार होती, काही मुखवटे पडणार होते आणि एक सत्य खूप महाग पडणार होतं. कॉफी थंड झाली तरी चालेल, आज उशीर झाला तरी चालेल, पण आज तो स्वतःशी खोटं बोलणार नव्हता. ऑफिसला जाताना त्याने फोन उघडला. काल रात्री आलेला तोच मेसेज पुन्हा दिसला. आज तू मर्यादा ओलांडलीस. रमेश हसला, हळू, शांत हसू. कुणाची मर्यादा? तो मनातल्या मनात बोलला. ऑफिसमध्ये वातावरण जड होतं. संदीप फार बोलत नव्हता. बॉसच्या केबिनमध्ये ये-जा वाढली होती. दुपारपर्यंत रमेशला कॉल आला. रमेश, कॅन यू कम टू माय कॅबिन? आवाज साधा होता, पण त्या साधेपणात वादळ होतं. रमेश उठला, फाईल हातात घेतली. ती फाईल फक्त कागदांची नव्हती, ती त्याच्या गप्प राहण्याची किंमत होती. बॉस समोर बसला होता. संदीप बाजूला. रमेश, बॉस म्हणाला, काही प्रोजेक्ट्सबद्दल प्रश्न आहेत. संदीप पुढे झुकला. सर, या सगळ्या गोंधळाला रमेशच जबाबदार आहे. तो वेळेवर बोलत नाही, डिसिजन्स घेत नाही. रमेश शांत ऐकत होता. जुना रमेश असता तर डोळे खाली घातले असते. पण आज रमेश बोलायला उभा राहिला. सर, तो म्हणाला, मी वेळेवर बोलत नाही हे खरं आहे. संदीप हसला, पण
रमेश थांबला नाही. पण मी कधीही चुकीच्या निर्णयाला होकार दिलेला नाही आणि जे निर्णय घेतले गेले त्यावर माझी सही देखील नाही. तो फाईल टेबलवर ठेवतो. मेल्स, चार्ट, ड्राफ्ट सगळं. कॅबिनमध्ये शांतता पसरते. बॉस एक एक कागद पाहत होता. संदीपचा चेहरा बदलत होता. सर, संदीप घाईघाईने म्हणाला, हे सगळं टीमवर्क असतं. रमेश हळूच म्हणाला, टीमवर्क? म्हणजे एकाने सगळं सहन करायचं नसतं. हा आवाज मोठा नव्हता, पण ठाम होता. बॉसने दीर्घ श्वास घेतला. रमेश, तू हे आधी का नाही सांगितलंस? हा प्रश्न रमेशला आतून तोडणारा होता. तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, सर, कारण मला माहीत नाही. नाही म्हणायला शिकवलंच नव्हतं. त्या एका वाक्यात त्याचं आयुष्य होतं. मीटिंग संपली. संदीप बाहेर गेला. त्याच्या पावलांचा आवाज जड होता. बॉस रमेशकडे पाहत म्हणाला, तू चांगला कर्मचारी आहेस, पण सुरक्षित नाहीस. रमेश समजला, सत्य बोलणं नेहमी बक्षीस देत नाही. बॉस पुढे म्हणाला, कंपनी रिस्ट्रक्चर करत आहे. काही लोकांना जावं लागेल. रमेशने मान हलवली. तो तयार होता. त्या संध्याकाळी रमेश ऑफिसमधून बाहेर पडला. नोकरी हातात होती की नाही त्यालाही माहीत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती. आज तो हलका होता. फोन वाजला. आई, कसा आहेस? तिने विचारलं. रमेश म्हणाला, पहिल्यांदाच ठीक आहे. रात्री तो आरशासमोर उभा राहिला. तोच चेहरा, तोच माणूस, पण डोळे वेगळे होते. तो स्वतःला म्हणाला, मी वाईट झालो नाही. मी स्वार्थी झालो नाही. मी फक्त स्वतःला नाही म्हणणं थांबवलं. ही गोष्ट मोठ्या विजयाची नाही. ही गोष्ट आहे रोज गप्प राहणाऱ्यांची, सगळ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्यांची आणि शेवटी स्वतःलाच विसरणाऱ्यांची. जर तू आज कुठेतरी नाहीस म्हणायला घाबरत असशील तर लक्षात ठेव. तू नकार देत नाहीस तर स्वतःला वाचवतोस. डोळ्यात समाधान होतं. शेवटचा विचार, ही कथा प्रेमाची आहे, पण त्याहून जास्त स्वातंत्र्याची, निर्णयाची आणि स्वतःसाठी उभं राहण्याची. कथा समाप्त.